परंतु परमार्थामध्ये जरी यदा कदाचित आला तरी त्याची वाट लावणारी माणसं भरपूर आहेत. हो, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून जाता जाता एका या मुद्द्याला स्पर्श करून अभंगाकडे वळणार आहे मी. सगळ्यात अति महत्वाचे, माऊली ज्ञानोबरायांच्या छायाछत्राखाली आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना इथं 2 दिवस 3 दिवस आपल्याला ज्ञानोबरायांच्या या दरबारामध्ये राहायला मिळालं. मी पहिल्यांदाही बोलून गेलो, परंतु इथल्या काही गोष्टी अतिशय महत्वपूर्ण आहेत. ज्या गोष्टी का परत आपण इथून बाहेर गेलो, इथून आपल्या प्रपंचात गेलो, तिथून आपल्या घरी गेलो का मगच इथल्या गोष्टींची आपल्याला आठवण येणार आणि इथल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळणार. आजही आपण महाराज मंडळी आपण पाहतो रात्रंदिवस, मोटरसायकलवर असू द्या, गाड्यामध्ये असू द्या, रात्रंदिवस बाहेर रोडवर असतो आपण. जसं म्हटलंय ना सुभाषितकाराने का प्रवास करणारा माणूस शक्तिपात नावाची कृपा, नेत्र कृपा ज्यांनी आपल्या हाताने स्वहाताने प्रसाद दिलाय, स्वहाताने प्रसाद दिलाय, बाबांकडून ज्याला मिळाला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. सोनं देखील कमी. तुमच्यामध्ये मी जास्त आनंद घेतलाय, पण असं म्हणायला हरकत नाही, माऊली ज्ञानोबराय करू आपल्या सर्व गुणीजन मंडळीवर माझ्या माऊली ज्ञानोबरायांची निश्चित असीम कृपा राहणार आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला सर्वांना ज्ञानोबराय सांभाळतात. या गोष्टीला अनुसरून आपलं गोड वाजवणं, गोड गाणं आणि गोड जीवन या विद्यार्थ्यांचं येत असताना आज कैलास महाराज भुईर महाराजांनी